आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. अंगणवाडी ताई, आपण ट्रॅकर ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड निर्माण होत असतो. हा आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपण हे जे दैनंदिन मार्गनिरीक्षण आहे इथे आपण क्लिक करतो आणि आपण आपली अंगणवाडी ओपन करण्यासाठी पुढे जातो. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसतोय, AWBC दैनिक ट्रॅकर. म्हणजे आपण जर आपल्या अंगणवाडीपासून दूर असाल तर आपल्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप शो होत असतो. त्यानंतर आपण उघडा किंवा बंद असे दोन ऑप्शन येतात. यानंतर बघा, हे क्षेत्र आवश्यक आहे इथं सिलेक्ट आपण करतो आणि हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे 3 ऑप्शन येतात. एक असते आय एम ऑन लिव्ह, दुसरं असते आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी, तिसरं असते आय एम ऑन ॲडिशनल चार्ज. या 3 ऑप्शनपैकी आपण एक ऑप्शन चूज करून आपण आपली अंगणवाडी उघडत असतो. त्यानंतरच हे 3 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून त्यानंतर हे उघडा हे बटन हिरवं होत असते आणि त्यानंतर आपण आपली अंगणवाडी ओपन करतो. ही सर्वात मोठी चूक आपण करत असतो. याचा अर्थ सरळ असा होतो की आपण अंगणवाडीमध्ये नाहीत. हे आपल्या वरच्या जे काही पर्यवेक्षकीय यंत्रणा असेल त्यांना समजते की तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्ये नाही आहेत, म्हणून हे 3 ऑप्शन आपल्याला शो होत असतात. हे 3 ऑप्शन शो करून आपण आपल्याच पायावर दगड मारून घेत असतो. कारण की आपण अंगणवाडीमध्ये जरी असलो आणि या 3पैकी एक ऑप्शन जर आपण चूज केलं तर आपल्या वरच्या लोकांना असं समजते की आपण आपल्या अंगणवाडीमध्ये नाही आहेत. बहुतांश अंगणवाडी ताई या 3पैकी एक ऑप्शन करून आपली अंगणवाडी ओपन करत असतात. याचा अर्थ सरळ असा होत असतो की आपण आपली अंगणवाडी ओपन केली परंतु आपण आपल्या अंगणवाडीमध्ये उपस्थित नाही आहेत. तर यावर आपल्याला काही कारणे दाखवा नोटीससुद्धा येऊ शकते. त्यामुळे शक्यतो हे 3 ऑप्शन कसे येणार नाहीत आणि आपली डायरेक्ट अंगणवाडी कशी ओपन होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण आपल्या होम पेजला आलेलो आहोत. या होम पेजवर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आपल्यासमोर पेजला हे आणखीन हे ऑप्शन दिसत असेल, यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. आपण थोडं वर करत गेल्यानंतर आपल्यासमोर खालून 3 नंबरचं ऑप्शन आहे, अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा. खालून 3 नंबरचं ऑप्शन आहे, खालचं ऑप्शन आहे लॉग आउट, त्यानंतर भाषा निवडा, त्यानंतर अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या अंगणवाडीमध्ये जायचं आहे. जिथं चांगली रेंज असेल आपल्या अंगणवाडीजवळ तिथं जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा हे जे ऑप्शन आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येणार आहे, तुम्ही आता अंगणवाडी केंद्रात आहेत का? तर आपल्याला होय करायचं आहे. बघा खाली ऑप्शन काय दिलेलं आहे, जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रात असाल तेव्हाच ही सुविधा वापरावी जेणेकरून अंगणवाडी केंद्राचे अचूक भौगोलिक स्थान टिपता येईल. तर आपल्याला आता आपण अंगणवाडी केंद्रात असतानाच हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर हो या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान यशस्वीरित्या टिपले आणि जतन केले तर ठीक आहे, या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. आता आपलं अंगणवाडी केंद्राचं जे लोकेशन आहे ते अपडेट झालेलं आहे. आता आपण पुन्हा दैनंदिन मार्गनिरीक्षण क्लिक करणार आहोत. बघा आपण यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला 3 ऑप्शन शो होत नाही आहेत. आता आपल्याला सरळ उघडा किंवा बंद असे 2च ऑप्शन देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की जर आपण आपल्या अंगणवाडीचे जे लोकेशन आहे त्याच्यापासून जर दूर असाल तर आपल्याला ते 3 ऑप्शन दाखवते. का? कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंगणवाडी केंद्रात नाही आहेत. तर मग तुम्ही अंगणवाडी केंद्रात नाही आहेत तर तुमचे ते कारणे काय आहेत? ते 3 कारणे तुम्हाला दिलेली आहेत. त्यावर आपल्याला एक चूज करायचं होतं. जर तुम्ही अंगणवाडी केंद्रात नसाल किंवा सुट्टीवर असाल किंवा इतर ठिकाणी तुम्ही किंवा आपल्या दुसऱ्या ड्युटीवर असाल किंवा दुसऱ्या अंगणवाडीत असाल तेव्हा ते 3 ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे आणि त्यानंतर आपली अंगणवाडी ओपन करायची आहे. परंतु आपण जर अंगणवाडीमध्ये आहोत आणि तरीही जर आपण ते ऑप्शन चूज करत असाल ते आपल्यासारखं मूर्ख कोणी नाही. कारण की वरच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला असं समजते की आपण अंगणवाडी केंद्रात नाही आहेत, म्हणून ते लोकेशनचं ऑप्शन तिथं दिलेलं असते. त्यामुळे
आपलं लोकेशन अपडेट करून घ्या आपल्या अंगणवाडीचं आणि त्यानंतरच आपली अंगणवाडी उघडत चला. जर तुम्ही जुन्या पद्धतीनं जर ते 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन घेऊन जर आपण अंगणवाडी उघडत असाल तर आपला काही फायदा होणार नाही. वरील जे काही पर्यवेक्षिका असतील किंवा CDPO असतील यांना असं समजते की तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये नाही आहेत. तुम्ही जरी अंगणवाडी ओपन केली तरी तुमची अंगणवाडी ओपन दिसत असली तरीही तुम्ही अंगणवाडी केंद्रात उपस्थित नाहीत असा त्याचा अर्थ होत असतो. त्यामुळे ही चूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण कसे भौगोलिक लोकेशन आपलं सेट केलेलं ते बघितलेलं आहे. आता बघा आपण आपली अंगणवाडी उघडणार आहोत. तर आपण उघडा या बटनावर क्लिक करणार आहोत. बघा एकदा अंगणवाडी केंद्र स्थिती ओपनवर सेट केली की तुम्ही ती बदलू शकत नाही. आता आपल्याला ठीक आहे वर आपल्याला क्लिक करायचे आहे. बघा आपली अंगणवाडी केंद्राची स्थिती ओपन झालेली आहे. तिथं हिरवं बटन आलेलं आहे म्हणजे आपली अंगणवाडी ओपन झालेली आहे. त्यानंतर मुलांचा समूह फोटो आपण तिथं घेऊ शकतात. आपण T4 असेल T4 भरू शकतात. गर्भवती महिला असेल हे ऑप्शन आपल्या खाली दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपण ते पूर्ण करू शकतात. आपलं ज्यावेळेस आपण आपली भौगोलिक लोकेशन सेट करत असाल तेव्हा आपलं लोकेशन ऑन असायला हवे तरच ते लोकेशन सेट होणार आहे. आपल्या ज्या अंगणवाडी केंद्र असेल तिथं जाऊन आपल्याला हे लोकेशन सेट करायचं आहे तरच ते 3 ऑप्शन येणार नाहीत. आणि जर तुमचा मोबाईल त्या लोकेशनपासून दूर असेल 50 मीटर 100 मीटर तरीही ते तुम्हाला ते 3 ऑप्शन दाखवेल. म्हणून भौगोलिक लोकेशन सेट करत असताना आपण आपल्या अंगणवाडी केंद्रावर उपस्थित असावे. हे जे 3 ऑप्शन आपल्याला दाखवण्यात आलेले आहे हे आपण कधीही चुकून करू नये. हे जर आपण करत असाल तर याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही अंगणवाडी केंद्रात उपस्थित नाही. त्यामुळे आपण आपली ऑनलाईन हजेरी म्हणू शकतो याला एक प्रकारे, तर ती आपली नोंदवली गेली पाहिजे. आपण अंगणवाडी केंद्रात आहात तर आपण त्याची ती नोंदवली गेलीच पाहिजे. त्यामुळे हे 3 ऑप्शन कसे आपल्याला आले नाही पाहिजे याचा आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण आपल्या लोकेशनवर जाऊन कशा प्रकारे ते हे शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या इतर अंगणवाडी ताईंना शेअर करत चला. काही प्रश्न असल्यास किंवा काही कशा टॉपिकवर जर आपल्याला व्हिडिओ तयार करायचे असल्यास तो टॉपिक आपण कमेंट्समध्ये करावा जेणेकरून मी त्यावर व्हिडिओ तयार करून तुमची अधिकाधिक मदत करू शकतो. धन्यवाद.